सातारा जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी काल उमेदवारी अर्ज दाखल झाले असून नगरपालिका निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे। सातारा आणि फलटण नगरपालिका निवडणुकीत रंगत येणार असून सातारा जिल्ह्यातील नगराध्यक्ष पदाच्या लढतीचा घेऊयात थोडक्यात आढावा। सातारा नगरपालिकेसाठी भाजपकडून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक अमोल मोहिते यांची उमेदवारी जाहीर झाली असून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने सुवर्णा नरेंद्र पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याने साताऱ्यात मोठी चुरस बघायला मिळणार आहे। दुसरीकडे महाबळेश्वर नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनील लक्ष्मण शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली असून कुमार शिंदे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज जरी भरला असला तरी शिंदे गट शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील, तर माजी नगराध्यक्ष DM बावळेकर हे लोकमित्र जनसेवा आघाडीकडून निवडणूक लढवणार आहेत। फलटण नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून रामराजे यांचे सुपुत्र अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांना शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून अधिकृत उमेदवारी घेत सर्वांना धक्का दिल्याने फलटणमध्ये नगराध्यक्षपदासाठी टशन बघायला मिळणार आहे। तर वाई नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून अनिल सावंत यांना उमेदवारी दिली असून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून नितीन कदम यांची उमेदवारी झाली असली तरी शिंदे गट शिवसेनेकडून योगेश फाळके रिंगणात आल्याने महायुतीमध्ये तिरंगी लढत बघायला मिळणार आहे। रहमतपूर नगरपालिका निवडणुकीत भाजपने कंबर कसली असून वैशाली निलेश माने यांना भाजपने उमेदवारी दिली असून त्यांच्या पुढे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील माने यांच्या पत्नी नंदना माने यांचे आव्हान असणार आहे। पाचगणी नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिलीप भाऊ बगाडे यांच्या पुढे अपक्ष उमेदवारांचे आव्हान असणारे दिलीप कांबळे, संतोष कांबळे, सुनील बगाडे यांचे आव्हान असले तरी अर्ज माघारी घ्यायच्या दिवशीच हे चित्र स्पष्ट होईल। मसवड नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून पूजा सचिन विरकर या रिंगणात असून शरद पवार पक्षाचे भुवनेश्वरी राजे माने तसेच शेखर गोरे गटाच्या गौरी माने या देखील निवडणूक रिंगणात असून या ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे। कराड नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून आधीच राजेंद्र सिंह यादव यांची उमेदवारी झाली असल्याने भाजपने विनायक पावसकर यांच्या रूपाने हिंदुत्ववादी चेहरा निवडणूक रिंगणात उतरवलेला आहे, तर पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसकडून जाकीर पठाण यांना उमेदवारी दिली असल्याने चुरस निर्माण झालेली आहे। मलकापूर नगरपालिकेसाठी भाजपकडून तेजस सोनवले यांची उमेदवारी जाहीर झाली असून काँग्रेसकडून संजय तडाके हे रिंगणात असून शिवसेनेकडून संदीप मोहिते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। मेढा नगरपंचायत निवडणुकीत भाजपकडून रुपाली वारागडे यांना उमेदवारी दिली असून शिवसेना शिंदे गटाने रेश्मा करंजेकर या रिंगणात असून शरद पवार गटाने सुनीता पार्टे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने या ठिकाणी देखील चुरस तयार झाली आहे। काल उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर नगराध्यक्षपदासाठी हे उमेदवार जाहीर झाले असले तरी अजून बरेच उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात आहेत। शुक्रवारी 21 तारखेला अर्ज माघारी घ्यायच्या दिवशी कोण शेवटपर्यंत निवडणुकीच्या आखाड्यात उभे राहणार हे स्पष्ट होणार आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।